शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी आज एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। आज 1 एप्रिल बुधवारपासून राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 20,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय। 2022, 2023 आणि 2024 या वर्षातील पीक विमा आता थेट खात्यात जमा होत आहे। पण हे पैसे कोणाला मिळणार? कोणत्या जिल्ह्यात जमा सुरू झाले? तुमच्या खात्यात पैसे आले का? कसे तपासायचे? हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला मोबाईलवरून पैसे चेक करण्याची सोपी पद्धत सांगणार आहे। मित्रांनो, ही रक्कम प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दिली जात आहे। या योजनेचा उद्देश म्हणजे 1. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान भरून काढणे, 2. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे। 2022 ते 2024 दरम्यान अनेक ठिकाणी 1. पाऊस कमी झाला, 2. पूर आला, 3. पिकांचे नुकसान झाले, म्हणून शासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे। 1. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 20,000 रुपयेपर्यंत मदत दिली जात आहे। 2022 ते 2024 मध्ये काय घडलं? मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये 1. हवामानात खूप बदल झाला, 2. 2022 मध्ये काही भागात दुष्काळ, 3. 2023 मध्ये अतिवृष्टी, 4. 2024 मध्ये पिकांचं मोठं नुकसान। यामुळे हजारो शेतकरी अडचणीत आले। त्यामुळे शासनावर दबाव वाढला आणि अखेर हा मोठा निर्णय घेण्यात आला। 20,000 रुपये कसे मिळतात? आता महत्त्वाचा मुद्दा। 1. सर्वांना 20,000 रुपये मिळणार का? नाही। 2. ही रक्कम नुकसानावर आधारित आहे। 3. ज्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं त्यांना जास्त रक्कम मिळते। 4. काहींना 5,000, 5. काहींना 10,000, 6. आणि काहींना पूर्ण 20,000 रुपये, 7. हे सर्व सर्वेक्षणावर आधारित असतं। पैसे थेट खात्यात कसे येतात? 1. ही रक्कम डीबीटीद्वारे येते, 2. म्हणजेच पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात, 3. कोणत्याही एजंटची गरज नाही, 4. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होते, 5. गुड। शासनाने हा निर्णय का घेतला? 1. शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन, 2. नुकसान भरपाई देण्यासाठी, 3. आणि आर्थिक मदत करण्यासाठी, 4. सरकारने हा निर्णय घेतला आहे, 5. विशेषतः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, 6. असे निर्णय लवकर घेतले जातात। आता या पार्ट 3 मध्ये सर्वात महत्त्वाची माहिती, ती म्हणजे कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले, तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का आणि मोबाईलवरून कसं तपासायचं? जिल्ह्यानुसार मोठा अपडेट। मित्रांनो, सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 1. नागपूर, 2. अमरावती, 3. यवतमाळ, 4. वर्धा, 5. नांदेड, 6. लातूर, 7. परभणी, 8. औरंगाबाद, 9. या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे जमा होत आहेत। 2. दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे? 1. पुणे, 2. नाशिक, 3. अहमदनगर, 4. जळगाव, 5. सोलापूर या जिल्ह्यांमध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात अजून पैसे आले नसतील तर काळजी करू नका। 1. तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 1. माझं नाव आहे का? 2. हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा। मोबाईलवरून नाव कसं तपासायचं? 1. गुगलवर सर्च करा, 2. अधिकृत वेबसाईट उघडा, 3. तुमचा जिल्हा निवडा, 4. तुमचा तालुका आणि गाव निवडा, 5. लिस्टमध्ये तुमचं नाव शोधा, 6. जर नाव दिसलं तर तुम्हाला पैसे मिळणार, 10. SMS बँक चेक, 2. दुसरी सोपी पद्धत, 3. बँक बॅलन्स चेक करा, 4. SMS आलेला आहे का पहा, 5. डीबीटी इन्शुरन्स या नावाने पैसे येतात। महत्त्वाची सूचना, 1. काही वेळा पैसे हप्त्यांमध्ये येतात, 2. म्हणजे पूर्ण 20,000 एकाच वेळी येणार नाही, 3. त्यामुळे पेशन्स ठेवा। सामान्य अडचणी, 1. नाव लिस्टमध्ये नाही, 2. पैसे आले नाहीत, 3. बँक लिंक नाही, 4. अशावेळी काय करायचं, 5. जवळच्या CSC सेंटरला जा, 6. कृषी कार्यालयात ही चौकशी करा। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत आपण पाहिलं, 1. पैसे जमा सुरू झाले, 2. कोणाला मिळणार, 3. नाव कसं तपासायचं, 4. पैसे आले नाहीत तर काय करायचं, 5. तक्रार कशी करायची, 6. आणि 100% पैसे मिळवण्याचा उपाय, 3. तक्रार करायची, 4. आणि 100% पैसे मिळवण्याचा उपाय,
बँक आणि आधार लिंक. तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का तपासा. जर लिंक नसेल तर बँकेत जाऊन लगेच अपडेट करा, कारण डीबीटीसाठी आधार लिंक खूप महत्त्वाची आहे. उपाय 1. बँक आणि आधार लिंक. तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का तपासा. जर लिंक नसेल तर बँकेत जाऊन लगेच अपडेट करा, कारण डीबीटीसाठी आधार लिंक खूप महत्त्वाची आहे. उपाय 2. पीक विमा स्टेटस चेक. तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे का, वेबसाईटवर जाऊन चेक करा. जर पेंडिंग असेल तर त्वरित सुधारणा करा. उपाय 3. सीएससी सेंटर मदत. जवळच्या सीएससी कॉमन सर्व्हिस सेंटरला जा. तिथे तुम्हाला पूर्ण मदत मिळेल. तुमचं नाव, अर्ज, स्टेटस तपासून देतील. उपाय 4. कृषी कार्यालयात तक्रार. जर अजूनही पैसे आले नाहीत तर तालुका कृषी कार्यालयात जा. तक्रार नोंदवा. आवश्यक कागदपत्रे: 1. आधार कार्ड. 2. बँक पासबुक. 3. पीक विमा पावती. उपाय 5. ऑनलाईन तक्रार कशी करायची. 1. मोबाईलवरून देखील तक्रार करू शकता. 2. अधिकृत वेबसाईट उघडा. 3. कंप्लेंट ऑप्शन निवडा. 4. तुमची माहिती भरा. 5. सबमिट करा. काही दिवसात तुमची समस्या सोडवली जाईल. उपाय 6. 100% पैसे मिळवण्याचा खास उपाय. 1. सर्व माहिती बरोबर भरा. 2. आधार प्लस बँक लिंक ठेवा. 3. वेळोवेळी स्टेटस तपासा. आणि महत्त्वाचं म्हणजे 6. कोणत्याही फसवणुकीपासून दूर राहा. मोठा इशारा: 1. काही लोक फोन करून सांगतात की तुमचे पैसे अडकले आहेत, ओटीपी द्या. 2. अजिबात ओटीपी देऊ नका. 3. सरकार कधीही ओटीपी मागत नाही. 1 एप्रिलपासून पैसे जमा सुरू. 2. 20,000 रुपयेपर्यंत मदत. 3. नाव लिस्टमध्ये असेल तरच पैसे. 4. पैसे आले नसतील तर घाबरू नका. 5. योग्य पद्धतीने तक्रार करा. तुम्हाला पैसे आले का, कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करा.